नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आज आपण बनवणार आहोत सुक्या कारल्याची भाजी। तर सुक्या कारल्याची भाजी बनवण्यासाठी मी कारला अशा पद्धतीने कट करून घेतला आहे। यामध्ये मी मीठ आणि अर्धा लिंबू पिळून ठेवलं होतं। 10 मिनिटासाठी असंच ठेवलं। आता हे आपण भाजून घेऊ। मी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती। कढई गरम झाली, त्यामध्ये आपण हे चिरून घेतलेला कारला टाकून घेऊ आणि व्यवस्थित भाजून घेऊ याला। बघा, आपलं कारलं भाजून झालं आहे। आता आपण हे कारलं एका बाउलमध्ये काढू। आता यामध्ये पाणी टाकून हे कारलं धुवून घेऊ आणि पिळून घ्यायचं हे कारलं। मग याला फोडणी देऊ। आता हे कारलं आपण धुवून पिळून घेतलं आहे। आता फोडणी देऊ याला। आपण फोडणी देण्यासाठी लागणार आहे कोथिंबीर, लसूण वाटून घेतला आहे, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट, मीठ, लाल तिखट, हळद आणि जिरे मोहरी। तर चला आपण आता कारल्याला फोडणी देऊन घेऊ। आता मी ज्या भांड्यात कारलं भाजलं होतं आपण त्याच भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल गरम झालं, यामध्ये आपण जिरे मोहरी टाकू। हा वाटलेला लसूण टाकून घेऊ। आता यामध्ये हे कारलं टाकू आणि याला परतून घेऊ। आता यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट, हळद आणि मीठ टाकायचे। मीठ आपण सुरुवातीला पण टाकलं होतं, त्यामुळे आता थोडंसंच टाकायचं आणि हे परतून घेऊ। हे मिक्स करून झालं आहे। आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊ, परत एकदा परतून घेऊ। तयार झाली आहे आपली कारल्याची भाजी। बघा, आपली तयार झाली सुक्या कारल्याची भाजी। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा, अजिबात कडू लागत नाही ही भाजी। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।